नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण चटपटीत कुरकुरीत कोबी वडा तयार करूया. एक मध्यम आकाराचा कोबी घेऊन तो उभ्या आकारात चिरून घेतला आहे. चिरलेला कोबी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. या परातीमध्ये हा चिरलेला कोबी घालते. 1 वाटीभर कॉर्नफ्लॉर घातले आहे. याबरोबरच 1 वाटीभर तांदळाचे पीठ, 1 वाटीभर बेसन घालूया. 4 ते 5 चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चवीप्रमाणे बारीक मीठ घातले आहे. 2 ते 3 चमचे ओंड पावडर घातली आहे. याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता. आता हे सगळे जिन्नस चांगले मिसळूया. यामध्ये पीठ थोडेसे कमी वाटत आहे. पुन्हा 1 वाटीभर तांदळाचे पीठ घातले आहे. 1 चमचा हिंग पावडर घातली आहे. यामध्ये अगदी थोडे थोडेच पाणी घालायचे आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा जिरे घातला आहे. जिऱ्याऐवजी ओवा सुद्धा घालू शकता. 1 वाटीभर चिरलेली कोथिंबीर घातली आहे. हे वड्याचे मिश्रण सैलसर असे भिजवायचे आहे. गॅसवर तेल तापायला ठेवले आहे. एका वाटीत थोडेसे गार पाणी घेतले आहे. हाताला थोडेसे गार पाणी लावूया. यामुळे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही. आता याचे चपटे वडे तयार करून तेलात सोनेरी रंगावर तळायचे आहेत. हे कोबी वडे आता चांगले तळले गेले आहेत. हे आपण बाहेर काढूया. हे कोबी वडे तुम्ही चटणी सोबत, टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता. कडकडीत चहा किंवा कॉफी आणि हे वडे अगदी चांगले लागतात. हे वडे चवीला अगदी चविष्ट लागतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या.
माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.